तारीख 21 ऑगस्ट, ठिकाण तमिळनाडू राज्यातलं मदुराई। समोर प्रचंड मोठं मैदान, मैदानाच्या मधोमध एखाद्या राजाला साजेसं स्टेजच्या समोर चालण्यासाठी अरुंद पण मोठी जागा आणि आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त माणसांची गर्दी। हे चित्र होतं एका राजकीय पक्षाच्या रॅलीचं। पक्ष कोणता तर थलपती विजयचा टीव्हीके अर्थात तमिळगा वेट्री कळघम। विजयच्या टीव्हीके पक्षाची दुसरी राज्यस्तरीय सभा मदुराईमध्ये पार पडली। या सभेला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते। ऑफिशियली ही सभा सुरू झाली गुरुवारी दुपारी साधारण 3 वाजण्याच्या आसपास, पण गुरुवारी सकाळपासूनच विजयचे फॅन मदुराईमध्ये जमण्यास सुरुवात झाली होती। लाल पिवळ्या रंगाच्या गाड्या, या गाड्यांवर विजयचे फोटो, त्याच कलरचे झेंडे। दुपारी तापमान 41 डिग्री सेल्सिअस। तरीही कोइंबतूर, चेन्नई ते तिरुचिरापल्ली यासारख्या तमिळनाडूतल्या वेगवेगळ्या शहरांमधून शेकडो किलोमीटर प्रवास करत लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते मदुराईमध्ये दाखल झाले होते। कारण फक्त एकच, थलपती विजयची एक झलक बघणं। गुरुवारी दुपारी ही सभा पार पडली, पण लाखोंच्या संख्येने आलेले फॅन्स कम पक्षाचे कार्यकर्ते बघून विजय इमोशनल झाला। पण त्यानंतरही त्याने भाषण केलं, तमिळनाडूच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीका केली। आपला टीव्हीके पक्ष कसा तमिळनाडूसाठी योग्य आहे हे विजयने सांगितलं। थलपती विजयची ही सभा 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा टोन सेट करणारी ठरू शकते, या चर्चाही व्हायला लागल्या। पण साहजिकच एक प्रश्न पडतो, तो म्हणजे साधारण 1-1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला विजयचा पक्ष तमिळनाडू राज्यातलं राजकारण हलवण्याची ताकद ठेवतोय। पण थलपती विजयची एवढी ताकद कशी? कॉलिवूड ते राजकारण, विजय एवढा मोठा कसा झाला? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। थलपती विजयची राजकारणातली एंट्री, त्याची ताकद आणि येणाऱ्या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत इतर पक्षांना बसू शकणारा संभाव्य धक्का, या चर्चा काही आज सुरू झाल्या नाहीत। याची सुरुवात झाली होती फेब्रुवारी 2024 मध्येच, जेव्हा थलपती विजयने टीव्हीके या पक्षाची स्थापना केली होती। त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये विजयची तमिळनाडूच्या विक्रामंडीला पहिली सभा झाली होती। या सभेलाही मोठी गर्दी झाली होती। सभेला किती लाख लोक आले होते याच्या अनेक चर्चा तेव्हाही झाल्या होत्या। तेव्हापासून विजय कोणती राजकीय भूमिका घेणार, कोणत्या पक्षासोबत युती करणार की स्वतंत्र लढणार, याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच थेअरीज फिरत असतात। असो, आपला मुद्दा आहे तो विजयच्या ताकदीचा। तमिळनाडूमध्ये थलपती विजयची मोठी ताकद असल्याचं कारण म्हणजे MGR यांच्याप्रमाणे असलेली इमेज। फिल्मस्टार्सची राजकीय एंट्री होणं हे काही तमिळनाडूतल्या लोकांसाठी नवीन नाही। MGR ते जयललिता अशी मोठी लेगसी तमिळनाडूला लाभली आहे, ज्यांनी फिल्मस्टार म्हणून तमिळ इंडस्ट्री गाजवली, सोबतच राजकारणात प्रवेश करून सत्ताही मिळवली। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तमिळनाडूतल्या DMKचे CN अण्णादुराई आणि M करुणानिधी या नेत्यांनी सिनेमाकडे पॉलिटिकल कम्युनिकेशनसाठीचं टूल म्हणून बघायला सुरुवात केली। अण्णादुराई तर तेव्हा एकदा म्हणाले होते की एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 10,000 पॉलिटिकल मीटिंग्स घ्याव्या लागतात, पण एक हिट पिक्चर तेच काम एका झटक्यात करू शकतो। सिनेमाचा लोकांच्या मनावर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो आणि त्याचा फायदा राजकीयदृष्ट्या कसा करता येऊ शकतो हे तमिळ नेत्यांना फार आधीच कळलं होतं। स्वतः अण्णादुराई यांनीही तमिळ इंडस्ट्रीमध्ये अनेक पिक्चरचं लिखाण केलं होतं। हीच गोष्ट MGR यांनीही ओळखली होती। MGR अर्थात मरुदूर गोपालन रामचंद्रन उर्फ MG रामचंद्रन यांनी मदुराई ओरिजिनल बॉयज कंपनी या ड्रामा ग्रुपमधून चाइल्ड ॲक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली। स्वातंत्र्याच्या आधीचा तो काळ होता। 1936ला आलेला साथी लीलावती हा त्यांचा पहिला पिक्चर। यानंतर पुढची जवळपास 10 वर्ष MGR यांनी अनेक छोटे मोठे रोल केले। त्यांना खरा ब्रेक मिळाला तो 1947 मध्ये आलेल्या राजकुमारी पिक्चरमधून। या पिक्चर नंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही। वेगवेगळ्या जॉनरचे त्यांनी अनेक पिक्चर तमिळ इंडस्ट्रीमध्ये केले आणि तमिळ फिल्म इंडस्ट्रीवर अक्षरशः राज्य केलं आणि आपला मोठा फॅनबेस तयार केला। याच काळात ते तमिळनाडूच्या द्रविडियन राजकारणातही सक्रिय झाले। 1953च्या आसपास त्यांनी DMK मध्ये प्रवेश केला। त्यानंतर ते द्रविडियन नॅशनलिस्ट म्हणून आणि DMKचे महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले। एकीकडे फिल्म्स आणि दुसरीकडे राजकारण, दोन्ही आघाड्यांवर MGR पुढे होते। 1967 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवत ते पहिल्यांदा आमदार झाले। सिनेमामुळे मिळालेल्या फेमचा त्यांना मोठा फायदा झाला। पुढे 1972 मध्ये त्यांचे DMKच्या नेत्यांसोबत वाद झाले आणि त्यांनी त्यांचा अण्णा द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच आजचा AIADMK हा पक्ष स्थापन केला। यानंतरच्या 1977च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेत आला आणि ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले।
तमिळ फिल्म ॲक्टर मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ. आता जी गोष्ट MGR यांनी केली तीच विजय करू शकतो असा विश्वास लोकांना आहे. सध्या तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये विजयची फॅन फॉलोईंग मोठी आहे. पक्षाची स्थापना करून त्यानेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तो MGR यांच्यासारखा करिश्मा साध्य करू शकतो. या अपेक्षेमुळे त्याच्या भोवती मोठं वलय तयार झालंय, जे त्याच्या ताकदीचं महत्त्वाचं कारण ठरतं. तमिळनाडूमध्ये थलपती विजयची मोठी ताकद असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे AIADMK, DMK यांसारख्या पक्षांना पर्याय म्हणून समोर येणं. मागच्या अनेक वर्षांपासून तमिळनाडूमध्ये AIADMK आणि DMK या दोन पक्षांचं एक हाती वर्चस्व राहिलंय. आलटून पालटून हेच दोन पक्ष कायम सत्तेत येत असतात. सध्याही DMKचे स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, तर AIADMKने भाजपशी युती केल्यानंतर ते काहीसे बॅकफुटला आहेत असं म्हणलं जातंय. त्यामुळे विजयचा पक्ष एक चांगला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. गुरुवारच्या सभेत बोलतानाही विजयने DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांवर टीका केली. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांना विजयने स्टॅलिन अंकल असं म्हणलं. महिलांची सुरक्षा ते भाजपबाबतच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांच्यावर विजयने ढोंगीपणाचा आरोप केला. AIADMKचं नाव न घेता विजयने भाजपवरही आरोप केला. MGR यांच्या पक्षाचा वापर करून तमिळनाडूमध्ये भाजप मागील दाराने प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. थोडक्यात सध्या सत्तेत असलेले किंवा याआधी सत्ता उपभोगलेल्या पक्षांना एक सकारात्मक पर्याय म्हणून विजय त्याच्या पक्षाला प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत आहे. TVKचं सरकार आल्यास महिला, तरुण, शेतकरी, मच्छीमार, विणकर, अपंग लोक यांना प्राधान्य दिलं जाईल. आमचा पक्ष राजकीय स्वार्थापेक्षा लोकांच्या कल्याणावर काम करेल असं सांगत विजयने TVKच्या मागे उभं राहण्याचं आवाहन केलं. एकूणच विजयच्या TVK पक्षाचा मुख्य उद्देश सध्याच्या AIADMK आणि DMK या दोन्ही पक्षांचं राज्यात असणारं वर्चस्व मोडणं हा आहे. या सभेच्या शेवटी विजयने MGR यांचं एंगा वेट्टू पिल्लई हे गाणं गायलं. त्यातून त्याने लोकांना भाजप आणि DMK दोघांविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं. मागच्या अनेक वर्षांपासून दोन पक्षांची राज्यात असलेली सत्ता आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात असलेली जनतेची नाराजी या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फायदा विजयच्या TVKला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थलपती विजयची ताकद वाढल्याचं बोललं जातंय. थलपती विजयची ताकद असण्याचं आणखी एक कारण म्हणजे पेरियार यांचा सेक्युलरिझमचा वारसा. 2024 आपल्या TVK पक्षाची स्थापना झाल्यावर विजयने आपल्या पक्षाचे दोन वैचारिक आयडॉल जाहीर केले होते. पहिले म्हणजे पेरियार यांच्या महिला शिक्षण, महिला सबलीकरण आणि सामाजिक न्याय या तत्वावर पक्ष चालेल. तर पक्षाचे दुसरे आयडॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे याआधी जाहीर करण्यात आलं होतं. या दोघांच्या विचारधारेवर थलपतीचा पक्ष चालेल. 2024च्या सभेत बोलताना आपल्या भाषणात सुद्धा या नेत्यांचा गौरव त्यानं केला होता. आता DMK आणि AIADMK हे दोन्ही पक्ष पेरियार यांची विचारसरणी फॉलो करत असल्याचा दावा करतात. पण AIADMK भाजपसोबत गेल्यानं त्यांनी ही विचारधारा सोडल्याची टीका कायम होते. त्यांचा बेस निष्ठत असल्याचं बोललं जातं आणि हीच पेस थलपती विजयचा पक्ष घेऊ शकतो. काल विजयने आपल्या भाषणातही या गोष्टीचा पुन्हा उल्लेख केला. केंद्र सरकारवर टीका करताना विजयने पंतप्रधान मोदींना लक्ष केलं. नरेंद्र मोदी, तुमची तिसरी टर्म लोकांचं भलं करण्यासाठी आहे की मुस्लिम समुदायाविरुद्ध काहीतरी कट रचण्यासाठी आहे, हे स्पष्ट करा, अशी मागणी विजयने भाषणातून केली. या वक्तव्यातून विजयने साहजिकच अल्पसंख्याक समुदायाला साथ घातली. तमिळनाडूच्या राजकारणाचा बेस कायम द्रविडियन मुवमेंट राहिलाय, ज्यात पेरियार यांचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे पेरियार यांच्या सेक्युलरिझमचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा मुद्दा विजयच्या TVKसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. यामुळे त्याच्या पक्षाला लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो असं म्हणलं जातं. थलपती विजयच्या ताकदीचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचा फॅनबेस. तमिळनाडूसह साऊथच्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये विजयची ओळख सुपरस्टार म्हणून आहे. तमिळनाडूमध्ये तर विजयसाठी लोक अक्षरशः वेडी आहेत. याचा अंदाज विजयचे पिक्चर रिलीज झाल्यावर किंवा मग गुरुवारी झाली तशी सभा बघितल्यावर आपल्याला येतो. एप्रिल 2023 जेव्हा विजयने पहिल्यांदा इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट ओपन केलं होतं, तेव्हा पहिल्या काही तासांमध्येच त्याचे 4 मिलियन फॉलोअर्स झाले होते. विजयचा पिक्चर रिलीज झाल्यावर थिएटरमध्ये होणारी गर्दीसुद्धा कायम चर्चेचा विषय असते. 2023 आलेल्या विजयच्या लिओने जगभरात 600 पेक्षा जास्त कोटींची कमाई केली होती. लिओने रजनीकांतच्या जेलरलाही कमाईच्या आकड्यात मागे टाकलं. 2024 आलेल्या विजयच्या द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइमनेही 450 पेक्षा जास्त कोटींची कमाई केली. थोडक्यात सांगायचा मुद्दा एवढाच, विजय असेल तर पिक्चर 3 आकडी कमाई करणार, हिट होणार, हे समीकरण फिक्स असतंय. त्यामुळेच तमिळनाडूमध्ये असणारी त्याची फॅन फॉलोइंग त्याला राजकारणात सुद्धा सक्सेस मिळवून देईल अशा चर्चा सध्या आहेत. हे याआधी MGR यांनी जमवून दाखवलेलंच आहे.
त्यात गुरुवारच्या सभेत विजयने 2026च्या निवडणुकीत मदुराई ईस्ट या विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याची पुष्टी केली आहे। त्यामुळे येत्या 2026च्या विधानसभा निवडणुकीत थलपती विजयचा करिश्मा चालेल असंच बोललं जात आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तमिळनाडूच्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार, थलपती विजय कशा पद्धतीने निवडणुकीसाठी फिल्डिंग लावणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। पण तोवर चर्चा होत राहील ती मदुराईच्या सभेची, तिथं आलेल्या लोकांची आणि प्रत्येक सभेला लाखोंची गर्दी जमवणाऱ्या थलपतीची। तुम्हाला काय वाटतं, थलपती विजय राजकारणात हिट ठरेल की फ्लॉप? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।